दादा अलिबाग आहे. येत आहेत प्रवासी, येत आहेत पर्यटक, येत आहेत अलिबाग फिरायला. चौल मुलुड बस लागली. मंदिर पण उंचावर आहे. किती पायऱ्या असतील? 750 पायऱ्या आहेत. 750 पायऱ्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी भूषण स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन स्पेशल व्हिडिओमध्ये. मंडळी, 2 दिवसापूर्वी होती दत्त जयंती आणि या निमित्त बऱ्याच ठिकाणी 2 दिवस, 3 दिवस, 5 दिवस अशा जत्रा सुरू आहेत. तसेच अलिबाग मधील चौलगाव या ठिकाणी उंच अशा दत्त मंदिरात 5 दिवस जत्रा आहे. म्हटलं आपण सुद्धा नक्की दत्त मंदिरात जाऊन लाभ घ्यावा. तर तुमच्यापैकी जे कोणी पाहणार आहेत व्हिडिओ अलिबाग मधून, तर नक्कीच कमेंट करा #आमचं अलिबाग. अलिबागचा प्रवास 2 वेळी होऊ शकतो, बाय रोड, बाय फेरी बोट, अर्थातच सागरी महामार्ग. पण मी मात्र बोटीने प्रवास करणार, कारण आपल्याला लवकर पोहोचायची आहे. आणि तेथून अलिबाग पुढे चौलगाव, आणि चौलगाव पासून हे मंदिर किती किलोमीटर आणि जायला किती पायऱ्या लागतात, सर्व काही तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणत संपूर्ण व्हिडिओचा आनंद घ्या. तर व्हिडिओला सुरुवात करूया. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सकाळचे 7:35 झाले आणि अलिबागला जाण्यासाठी मी चाललो आहे बोटीने प्रवास करायला थेट मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी, कारण तेथूनच बोट अवेलेबल असतात. अजंता, मालदार, PNP आणि अजून काय असतील तर, पण ह्या 3 मात्र फिक्स असतात. तर ज्यांना अलिबागला बोटीने प्रवास कसा करायचा, टायमिंग, तिकीट फेअर प्लस कसं जाऊ शकता, सर्व काही तुम्हाला सांगितले जाईल. तर आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर आता जाऊया थेट गेटवे ऑफ इंडिया. संपूर्ण 1 तास प्रवास केला मुलुंड ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन. तर ज्या ट्रेन पास होतात फ्लॅट क्रमांक 9, 10, 11, 12 मेल एक्सप्रेस पुणे कोकण ह्या साईडला, तर तेथूनच एक्झिट गेट आहे आणि तेथून DST बस पकडत जायचं आहे 5 ते 6 रुपयात गेटवे ऑफ इंडिया. या एक्झिट गेटने बाहेर पडत तुम्हाला समोर मिळेल बस स्टॉप. ज्या बस पास होतात चर्च गेट म्हणा, NCPA, गेट ऑफ इंडिया या ठिकाणी मिळतील. 116 नंबर बहुतेक, येस 116 नंबर बस पकडायची आहे गेटवे ऑफ इंडियासाठी. हा आहे बघा, येस 116 नंबर गेट ऑफ इंडिया. मस्तपैकी 6 रुपयात प्रवास झाला CSMT स्टेशन ते गेटवे ऑफ इंडिया. तुम्ही देखील प्रवास करू शकता. ज्यांना मुंबई दर्शन करायची आहे, मुंबई सफारी, तर तुम्ही सेम प्रोसिजर फॉलो करा. बस पकडण्यासाठी कुठून बस मिळते, मुंबई दर्शन. जेथे आपण उतरलो ठीक त्याच्यासमोर आहे मुंबई दर्शन ऑफिस. तुम्हाला ते टुरिस्ट गाईड म्हणजे सांगतात की कोणती बस आहे, 250 रुपयात, 400 रुपयात, 500 रुपयात. ज्यांना मुंबई दर्शन करायचं असेल तर नक्की तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. आणि ज्यांना नाही करायचं आहे त्यांनी माझ्यासोबत चला अलिबागला. सध्या सुट्टीचा हंगाम, त्यामुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी पाहायला मिळेल. आता तरी सध्या एवढं काय नाही, पण विकेंडला म्हणजे 31 आणि 30 डिसेंबरला पूर्ण गेट ऑफ इंडिया परिसर हा भरला जातो. बहुतेक हीच असावी अलिबागसाठी बोट. दादा अलिबाग आहे. तिकीट मला मिळाली बहुतेक अजंता. तर मग सांगतो पुढे गेल्यावर आतमध्ये जाऊन बघू. चला चला चला. तर आल्यावर बोट लागली होती अलिबागसाठी अजंता सर्व्हिस कंपनीची. आणि तिकीट भाडे बघा, सुरुवातीला दाखवतो 150 रुपये. ॲक्च्युअल तिकीट फेरा 130 रुपये. पॅसेंजर लेवी 15 रुपये. MBPT सिक्युरिटी चार्जेस 5 रुपये. सो टोटल मिळून 150 रुपये. 150 रुपये तुमचा प्रवास होऊ शकतो गेट ऑफ इंडिया ते अलिबाग. अलिबाग म्हणजे अर्थातच मांडवा जेटी, आणि तिथून बस असते. बसने सोडले जातं आपल्याला अलिबाग बस स्टँड या ठिकाणी. ही जी मी बोट पकडली तिचा टायमिंग 9चा असून 10 मिनिटे उशीर आहे. आपल्याला नाही म्हटलं तरी 10-10:15 सोडेल मांडवा जेट्टीला, आणि तिकडून मग आपण 11पर्यंत पोचू अलिबाग. येत आहेत प्रवासी, येत आहेत पर्यटक, येत आहेत अलिबाग फिरायला. आणि 2 डेकमध्ये आहे, लोअर डेक आणि अप्पर डेक. लोअर डेक असा काही परिसर सगळे भरले आहेत आणि अप्पर डेक वरती. चला, बरोबर 9:15 आपली बोट रवाना झाली गेटवे ऑफ इंडिया पासून. गणरायाचं नामस्मरण करून आजच्या आपल्या या अलिबाग दत्त मंदिर चौलगावी प्रवासाला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया.
मुंबई गेटवे ऑफ इंडियापासून अलिबाग म्हणजेच मांडवा जेट्टीपर्यंत बोट सेवा उपलब्ध आहेत. अजंता, अपोलो, मालदार, PNP या कंपन्यांच्या. मला सकाळी ठीक 9ची अजंता कंपनीची बोट मिळाली. तिकीट भाडे 150 रुपये प्रति व्यक्ती. जर तुमच्याकडे लहान मुलं असेल ते सुद्धा 5 वर्षाखालील त्यांना मात्र तिकीटाची आवश्यकता नाही, परंतु 5 वर्षावरील मुलाला तिकीट घेणे बंधनकारक आहे. मस्त अशा सुंदर सकाळच्या वातावरणात समुद्राचा प्रवास करायचा अनुभव हा काही वेगळाच. उगवता सूर्य, थंड वाऱ्याची झुळूक, लाटांचा आवाज आणि समुद्र पक्ष्यांची किलबिलाट. प्रवासात कसं एकदम उत्तेजिताची आणखी भरच पडते. अलिबागला जाण्यासाठी जास्तीत जास्त 250 रुपये तिकिटापर्यंत प्रवास होऊन जातो. दर 1 तासाने बोट सेवा उपलब्ध असते. मुंबईपासून अजंता कंपनीची बोट सेवा ठीक सकाळी 6 ते संध्याकाळी 5 पर्यंत सुरू आणि मांडवावरून सकाळी 7 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत अवेलेबल आहे. तिकीट भाडे फक्त आणि फक्त 150 रुपये. अजंता कंपनीच्या बोटमध्ये खाण्यासाठी चिप्स, वेफर्स, पाणी पिण्यासाठी वॉटर बॉटल, अगदी चहा सुद्धा मिळून जाईल. टॉयलेटसाठी वेगळी स्पेस उपलब्ध आहेत. ही बोट सेवा 1 तासात मुंबई ते मांडवा असा प्रवास घडवते. तुम्हाला देखील या फेरी बोटने प्रवास करत असेल तर आरामात करू शकता. फायनली तासाभरात पोचलो मांडवा जेट्टी या ठिकाणी. आणि येथून ह्याच बोट कंपनीच्या बसेस आहेत फ्रीमध्ये नसून तिकीट फेअर आधीच इन्क्लूड असतो. आणि इथून अलिबाग नाही म्हटलं तरी 15 ते 16 किलोमीटर आहे. बसमधून जायला 11 वाजतीलच आणि तिथून मग पुढे चौलगाव. इथून तुम्हाला अशी गाडी पण आहे, सिनियर सिटीजन म्हणा, पण सिनियर सिटीजन म्हणतात सगळेच घुसतात, तरुण पब्लिक. फक्त बसेस नाही, प्रायव्हेट गाड्या पण लागल्या असतात, टमटम, रिक्षा. आणि बससाठी भाई रांग लावली. आली 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 कोणत्या तरी 1-2 बस आल्या आणि ST बस पण आली. वा भाई वा. लवकर या. येस आहे बाबा, जागा अवेलेबल आहे. मस्तपैकी मिळाली सीट बसायला. वाचले बरोबर 11:20. 9:15 आपल्या प्रवासाला झालेली सुरुवात गेटवे ऑफ इंडियापासून आणि ठीक 11:20 म्हणजे 2 तास प्रवास करत आपण पोचलो मुंबई ते अलिबाग. तर ज्यांना मुंबई ते अलिबाग बोटीने प्रवास करत असेल तर अशा वेळेने या व्हिडिओमार्फत तुम्ही गायडन्स घेत प्रवास करू शकता. आणि अलिबागला आल्यावर बरेचसे स्पॉट आहेत, जसं जवळच असलेला फक्त 1 किलोमीटरवरती अलिबाग बीच. तर या ठिकाणी येऊन तुम्ही आरामात व्हिजिट देऊ शकता आणि अलिबागचा संपूर्ण परिसर एन्जॉय करू शकता. तर मी चाललो आहे आता चौल गावी. चौल नाका जो मुरुड रेवदंडा या मार्गावरती आहे आणि तिकडे जायला बस पण त्याच मिळतात. चौल मुरुड बस लागली चौलला जायला. आणि बस मिळाली चौल नाक्यासाठी. मुरुड आली आहे बोरिवलीवरून. बस रवाना झाली अलिबाग बस स्टँड पासून आणि तिकीट देखील मिळाली अलिबाग ते चौल नाका. 30 रुपये प्रति व्यक्ती. एशियाड बस, त्यामुळे तिकीट फेअर थोडा जास्त. चौल नाका फायनली पोचलो चौल नाक्याला. धन्यवाद. हा फायनली पोचलो चौल नाका या ठिकाणी. तर जे कोणी आहेत अलिबागमधील चौल नाका नक्कीच कमेंट करा #आमचं चौल नाका. आणि या ठिकाणी आपले भेटते एक सबस्क्राईबर भाऊकी. दादा आपलं नाव? अमित कंटक. कंटक. आणि ह्यांनी सांगितलं होतं की दत्त जयंतीमध्ये 5 दिवस
जत्रा असते आणि त्या ठिकाणी म्हणजे मंदिर पण जर उंचावर आहे. किती पायऱ्या असतील? 750 पायऱ्या आहेत. 750 पायऱ्या. थोडं जरा कधी केलं पाहिजे कारण सकाळपासून प्रवास सुरू आहे. थोडा रेस्ट करू. रेस्ट म्हणजे 5-10 मिनटं आणि लगेच जाऊ दत्त मंदिर या ठिकाणी. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. चौल नाक्यावर उतरत मस्तपैकी आपले सबस्क्रायबर दादा यांच्या घरी आलो. चहा पाणी केला. आता जाऊ थेट जत्रेला. आणि हे त्यांचे बाबा. बाबा आपलं नाव? आणि कंटन आणि बरं चला. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आपण यांच्या बाईकने जाणार थेट भोवाळे यात्रा या ठिकाणी. भोवाळे यात्रा असं म्हणतात. तुम्ही सुद्धा या ठिकाणी चौलगावी या जत्रेला कधी आलात की नाही? आणि स्वयंभू देवस्थान आहे दत्तांचं स्वयंभू. तर नक्की आला असेल तर कमेंट करा. आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. जत्रा म्हणली की स्टॉल आलेच. खेळणी, प्रसाद, भांडी, मूर्त्या देवतांच्या सर्व काही. येस. आणि हा मेन प्रवेशद्वार श्री क्षेत्र दत्त मंदिर चौल भोवाळे प्रवेशद्वार. गुरुदेव दत्त. इथून वरती पायऱ्या आहेत पण आम्ही असं फिरत वरती मध्यंतरी जाणार आणि तिथून मग चालत. फायनली पोचलो बाबा वरती म्हणजे मध्यंतर. आता इथून पायऱ्या चढत वरती जायचं आपल्याला. अशा काही समोरून पायऱ्या येतात खालून. आता जाऊया वरती. चला. रेवदंडामधील चौल गाव येथील चौल नाक्यापासून 2 किलोमीटरवर डोंगरवरच्या टेकडीवर दत्त मंदिर आहे. या मंदिरात जाण्यासाठी सुमारे 700 पायऱ्यांचा प्रवास करावा लागतो. परंतु या पायऱ्या चढताना ठिकठिकाणी विश्रांती मठ मंदिरे आहेत. सुरुवातीला 500 पायऱ्या चढून आलात की मिळेल श्री स्वामी समर्थ मठ. पुढे गणपती मंदिर, परमपूज्य वार्डे गुरुजी नवनाथ मठ, साईबाबा मंदिर, औदुंबर मठ इत्यादी काही. आणि एकदाचे अजून वर आलो की सुंदर दत्तांच्या पाषाणाची मूर्ती पाहताच मन एकदम हरवून जाते. प्रतिवर्षी दत्त जयंतीपासून 5 दिवस दत्त जयंतीचा मोठा उत्सव या ठिकाणी साजरी होतो. मुंबई, पुणे, नाशिक येथून हजारो भाविक येऊन दर्शनाचा लाभ घेतात. हे मंदिर दत्तात्रेयांचे जागृत स्थान असून अनेक भक्त दर्शन घेतात आणि त्यांच्या मनोकामना देखील पूर्ण होतात असे सांगितले जाते. अलिबाग, मुरुड, रेवदंडा या ठिकाणी आलात तर नक्कीच या स्वयंभू दत्त मंदिराला अवश्य भेट द्या. तर माझ्यासोबत पुन्हा एकदा बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. महाराज नमस्कार. थोडक्यात फक्त आपल्या स्वयंभू देवस्थानाबद्दल माहिती सांगावी थोडक्यात. स्वयंभू दत्त मंदिर म्हणजे हे दत्त महाराजांचे पादुका आहेत ते स्वयंभू त्याच्या खाली पाषाणाचा. त्याच्यानंतर दत्त महाराजांची मूर्ती स्थापना केली तर जवळजवळ 200 वर्ष व्हायला आलेले आहेत. आणि यात्रा सुरू व्हायच्या अगोदर तिथे 18 गावचा भजन सप्ताह बसतो आणि यात पौर्णिमेच्या दिवशी त्यांचा हे होतो शेवट होतो सप्त्याचा होतो आणि पुढे यात्रा काळ सुरू होतो 5 दिवस. मग यात्रा संकटभरत लास्ट यात्रा असते तर मग तो शेवट दिवस तेवढंच. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरू भक्त मंडळी यांची दिंडी आली आहे. कुठून आली दादा? करी रोड, मुंबईवरून. अच्छा, मी मुंबईला आले आहेत. मस्तपैकी कोकम सरबताचा आनंद घेऊ. आणि या ठिकाणी स्टॉल्स पण आहेत सरबतांचे, पाणी बॉटल, खाद्यपदार्थ खालच्या बाजूला. या कोकम सरबत घेऊ इथल्या सेवेकऱ्यांसोबत. दादा आपलं नाव? माझं नाव अभिषेक मनोज कदम. बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. भोवाळे यात्रा अटेंड करत दत्तांचे दर्शन झाले. स्वयंभू दत्त आहेत आणि त्यासाठी ह्या दादांचे खरंच मनापासून आभार की यांनी स्वतः बोलले म्हणजे 1 महिना अगोदर की दत्त जयंतीला 5 दिवस लगातार असतो कार्यक्रम. 26 डिसेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत आहे. तर अजून 2 दिवस आहेत. तर ज्यांना यायचं आहे आवर्जून या आणि दत्तांचे दर्शन करून घ्या. आणि समोर बघा किती गहराई आहे खाली. समोर स्टॉल्स, आकाश पाळणा, तेथूनच जत्रेला सुरुवात होते म्हणजे स्टॉल्स वगैरे. आणि आम्ही मागून आलो गाडीने मध्यंतरी. जर तुम्हाला येत असेल स्टार्टिंगपासून
संपूर्ण पायऱ्या चढत तर मात्र तिकडून यावं लागेल. नाही म्हटलं तरी 1-1.5 तास जातोच ना. हां, दत्तांना नमस्कार करून जाऊया तेवढं आपण आपल्या दादांच्या घरी. आणि पायऱ्या उतरताना थोडं सांभाळून उतरावं लागेल. दत्त महाराज यांच्या दर्शनी आलो आणि महाराजांनी हा प्रसाद दिला. फायनली पोचलो आम्ही पार्किंग या ठिकाणी. आता चाललो थोडा जत्रा फिरायला खाली. इथे आहे स्वामींचे मंदिर, श्री स्वामी समर्थ. इथे आधी नमस्कार केला स्वामींना आणि मग वरती दत्त मंदिरात गेलो. समोर दिसतोय पाळणा, जो आपण एकदम वरून पाहिला होता. ते टोक, तिथून ही जत्रा सुरू होते बघा. तर आपण त्या पायऱ्यांकडे पोचलो जिथून खऱ्या अर्थाने सुरुवात होते मंदिराकडे जायला. आपण मध्यंतरी गेलो होतो, मध्यंतरवरून, पण ही आहे खरी सुरुवात. तुमच्याकडे गाडी वगैरे असेल 4 व्हीलर 2 व्हीलर तर आपण जसे गेलो त्यावेळी जाऊ शकता. आणि काहीच नसेल मग एक पर्याय, इथून तुम्हाला 700 पायऱ्या चढत वरती मंदिरापर्यंत पोचावं लागेल. या मंडळी फ्रेश उसाचा रस प्यायला चस. तर असं काही मंडळी आपला मुंबई ते अलिबाग बोटीने प्रवास, त्यानंतर चौलगावी येऊन भोवाळे यात्रा आणि वरती गेलो आपण स्वयंभू दत्तगुरू यांचे दर्शन केले. आलो अमित कंटक जे आपल्याला भेटले ते सबस्क्राईब भावके यांच्या घरी जेवण केलं, मस्तपैकी फ्रेश झालो आणि आता निघालो थेट परतीचा प्रवास आपल्या घरी. कुठे? मुलुंड. तर यांच्या घरी थांबलो होतो मी. धन्यवाद, आपले मनापासून आभार. आले आम्ही बोलून यातच धन्यवाद खूप तुमचे. नाही खरंच आपले सुद्धा मनापासून आभार. या मुलुंडला. आणि हे पण ठाण्याचे राहणारे आहेत. कोणती शाळा बोला तुम्ही? सरस्वती मराठी मीडियम, ठाण्यातील सरस्वती. मला वाटतं नौपाडा ना? नौपाडा. येस. आणि हे सुद्धा एस टी प्रेमी आहेत. अलिबाग एस टी प्रेमी, रायगड एस टी प्रेमी. हा म्हणजे अर्थातच कोकण एस टी प्रेमी. अलिबाग म्हटलं की सी फूड बोले तो म्हावरा खायचं असेल ना तर भाई आवर्जून पापलेट, सुरमई, बांगडो, झिंगा आणि कालवा नक्कीच ट्राय करा. आपण ज्या रोडने प्रवास केला चौल नाका आणि मध्ये जी गावं आहेत नागाव, आक्षी, तर या ठिकाणी कालव्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. तर या ठिकाणी तुम्हाला कालवा नक्कीच मिळून जाईल. मांडवा जेट्टीवरून मुंबईसाठी गेटवेसाठी शेवटची बोट अपोलो, ठीक संध्याकाळी 6:30. मग तुम्हाला आजचा मुंबई ते अलिबाग फेरी बोट, त्यानंतर दत्तगुरू यांचे दर्शन कसे वाटले नक्की कमेंट करा. आणि जे कोणी आहेत अलिबागचे त्यांनी तर भाई नक्कीच कमेंट करा. #महाराष्ट्र06. आणि हो, मुंबईचे देखील कमेंट करा. माझी मुंबई. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा. नवीन असाल चॅनलला तर भाई अशा प्रकारचे कंटेंट ब्लॉग ट्रॅव्हल पाहिजे आहेत ना तर नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मंडळी भेटूया एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा आणि माझ्यासोबत प्रवास करा.